नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? तर आज तर आज मी तुम्हाला ना माझं गार्डन दाखवणार आहे. मी मध्ये राहून सगळ्या भाजीपाला लावलेल्या, तर तुम्हाला माझं गार्डन दाखवते काय काय लावलेलं मी. चला तर गार्डन मध्ये. गेट वगैरे लावून नाही, कारण ना कुत्रे लई दिसतात म्हणून गेट लावून खावं लागतं. नाही तर कुत्रे खड्डे करून तरी पण साईडना कुत्रे जातात आतमध्ये. असं पॅक करून ठेवलेलं आहे. चलो कृष्णा को भी आना अंदर. तिथून जागा नाही, इकडून या आता. तू उद्या सर पण लावून इथे सरपण ठेवलं गोळा करून मी शेकायला आम्हाला, कारण थंडी खूप असते का मग जायला काम येतं म्हणून गोळा करून ठेवले. चला इथून सुरुवात करते. मी सगळ्यात पहिले दाखवते भेंडी. भेंडी पाहू शकता तुम्ही. मी 2-3 वेळेस तोडलेली, तोडून एक म्हणजे भाजी बनवली. सकाळीचे झाडं इकडून ऊन नाही लागलं म्हणून छोटे छोटे राहिले. तर इथं ना बटाटे पण लावून दिलेले. मी काही बटाट्याला कोंब आले होते घरात, ते पण एवढे वाढले तसे. इथे पालक आहे, पालकचा एक वाफा टाकला होता पूर्ण. 2-3 वेळेस हल्ली तोडून पालक. इथं कोथिंबीर लावली होती पूर्ण. ह्या वाफ्यात कोथिंबीर आहे. तिथं ॲलोवेरा पण लावली आहे आणि त्याच्यामध्येच हिरव्या मिरच्या पण लावून दिलेल्या आहेत. झाडं अजून छोटे छोटे येतं, अजून आले नाही. तर म्हणजे आता सावलेतले दिवस निघाले. आणि इथं मेथी, त्यावेळेस मेथी टाकली होती, पण ती काय मेथी काय जास्त आली नाही, थोडीच आली आहे. म्हणजे काय जळून गेली, पता नाही ते काय झालं, पण थोडीच आली एक भाजी बनवून. इथं आळू लावून घेतं मी थोडंसं, माझ्याकडे होतं ते पण आलंय. परत इथं गवती चहा पण लावून दिलेला आहे मी. गवती चहा पण आलाय. आणि इथं शेपूचं एवढं लावलं होतं. अजून मी काय तोडली नाही शेपू, पण आता तोडायला चालेल. ती पण भाजी बनवायची वेळेस तोडून येईन मी. आणि हे मुळा पण लावलेला आहे इथं. पाहू शकता तुम्ही, मुळे खूप आहेत आमच्याकडे. 2 प्रकारचे मुळे लावलेले आहेत आम्ही. पाहू शकता तुम्ही. काय अजून छोटे छोटे, जास्त मोठे नाही झालेले. आणि याच्यात लसूण, एवढं लसूण लावून दिला आपला गावरानी घरून आणलेला मी. पाहू शकता तुम्ही, असा लसूण आलाय. तर तुम्ही पाहू शकता, हे वाला आपला पांढरा मुळा आहे. संपली की मेथी संपून. मेथी टाकली, त्याच्यावर वरतून झाकून घेते आता. मातीत मेथी टाकून. त्यांची पक्षी वगैरे काही खायचं नाही ते. इथे शिमला मिरची झाड आहे. 3 शिमला मिरची आलेल्या आहेत. आणि हे थोडंसं वेगळ्या जातीचं आहे, पण कोणते छोटे मधून यायला वाटतंय, त्याच्यामुळे छोटे छोटे आले याला. इथं पण याची एक तुडून नेली ती. इथं एक आली छोटी मस्त.
टोमॅटो झाड आहे तुझ्या याला अजून आले नाही टोमॅटो. हे 3 सोबत आणले होते, याला काय आले नाही, त्या दोन्हीला आले. हे 2 सोबत हे काय आलं गेलं टमाटे. आले ते. इथे 2-3 याची झाड लावली होती वाटाण्याची. मोठ्या वांग्याचे झाड आहे. हे काळं वांग्याचं झाड, याला 2 वांगे आलेले आहेत मस्त असे. तोडले नाहीत अजून, एक तोडून नेलं तर मी एक मोठं, अजून आता 2 आलेत. मोरी भाजी भाजी पण आम्ही काय एकदाच बनवली, बाकी पडलेली. करू शकता. इथे गवार लावले होते पण त्याला उगल्या नाही. बीन्सला 2-3 भाजी बनल्या त्याच्या. आता परत आल्यात, आताच नाही ते मी तोडून बंद, परत वाढल्यात मोठाले शेंगा. आता परत एक भाजी बनव. तर तिथं पण 2 शिमला मिरची झाडे, त्याला पण मिरची आलेले आहे. ही वेगळी शिमला मिरची, ती पहिली दाखवलेली ती वेगळी आहे. याच्यात 2 जाती. बोल की टमाटे. फुलं पण लय आलेले आहेत आता, लय टोमॅटोचे फुलं पण तेवढे झाले तर शेंड्यापर्यंत वरती. बाकीचे सगळे आमच्या साहेबांनी मुळे लावून दिले. यायच्या पत्त्याने एक बी पण सगळे टाकून दिले. हा याला पण आल्या होत्या, ह्या झाडाला पण आल्या त्या मिरच्या 2, पण तोडून नेल्या मी. अजून याला फुलं आलेत आता त्यानंच मस्त अशा. शिमला मिरच्या एवढ्या नव्हत्या, पण आपल्या छोट्यावाल्या मिरची झाड आणायला गेले होते, पण जे चुकून शिमला मिरच्याच आल्या सगळ्या असं झालेलं आहे. मला गार्डनचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. पाहू शकता कोणीच नाही लावलेलं, फक्त मीच लावलेलं आहे. कोणीच नाही लावलं, पण सगळ्यांना जागा, पण कोणीच लावलं, फक्त मीच लावलं. कसं खराब होतं एवढं, तेवढं साफ करून एवढं असं बनवलं. बाय बाय. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.